पुढे जाण्यासाठी जागा दिली नसल्याच्या कारणातून क्रेटामधील तिघांनी दुसऱ्या कारमधील तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले। भर दुपारी वर्दळीच्या चौकात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी क्रेटामधून पलायन केलं। ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी 1 वाजता सेनापती बापट रस्त्यावरील वर्दळीच्या वेताळबाबत चौकात घडली आहे। हल्ल्यात जखमी झालेला पृथ्वीराज नरवडे हा सेनापती बापट रस्त्यावरून कारनं निघाला होता। त्यावेळी महेश पवार, रोहित धोत्रे, आकाश कुसाळकर हे तिघे पाठीमागून क्रेटातून येत होते। पृथ्वीराज आणि आरोपी परस्परांना ओळखत नाहीत। क्रेटाला पुढे जाण्यास जागा दिली नसल्याने आरोपींनी पृथ्वीराजला शिवीगाळ करून त्याच्याशी वाद घातला। त्यानंतर क्रेटामधून त्याचा पाठलाग केला। सेनापती बापट रस्त्यावरील गजबजलेल्या वेताळबाबत चौकात आरोपींनी पृथ्वीराज याच्या कारसमोर आपली कार आडवी घातली। आरोपींनी पृथ्वीराजला कारमधून बाहेर ओढले, त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्रानं वार केले। तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली। त्यानंतर तिघेजण क्रेटामधून पळून गेले। भर चौकात कार चालकावर तीक्ष्ण शस्त्रानं वार केल्यानं घबराहट उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच चतुर्शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींना अटक केली आहे।